वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे आणि दिव्यांग आयुक्तांनी पुणे पोलिसांना तसं पत्र पाठवलंय। याबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुणे पोलिसांकडून एक अहवाल मागितलाय। पूजा खेडकर यांना अहमदनगरमधल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामधून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं आणि ते प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय समितीतील सदस्यांचे खुलासे आता मागवण्यात आलेले आहेत। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी आता होणार आहे आणि दिव्यांग आयुक्तांनी पुणे पोलिसांना तसं पत्र पाठवून माहिती मागवली आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत पुण्यामधून। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। अरुण, दररोज नवीन खुलासे वेगवेगळे धागेदोरे निघतात, काय नेमके आता सध्याचे अपडेट्स आहेत? पूजा खेडकर यांनी एक नव्हे दोन नव्हे तर 4 ठिकाणावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले किंवा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये नगरमधील नगर जिल्हा रुग्णालय इथून त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं होतं। त्याचप्रमाणे पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल जे पिंपरी चिंचवड महापालिकेचं आहे तिथून देखील त्यांनी प्रमाणपत्र मिळवलं होतं। पुणे जिल्हा रुग्णालयातून देखील त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पुणे जिल्हा रुग्णालयाने त्यांना प्रमाणपत्र दिलं नव्हतं आणि याशिवाय त्यांनी आणखी एका खासगी संस्थेतून MRI करून एक प्रमाणपत्र किंवा अहवाल सादर केलेला होता। तर या सगळ्या संदर्भात दिव्यांग बांधवांकडून दिव्यांग संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं, एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या आधारे दिव्यांग आयुक्तांनी या बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याविषयीचं पत्र पुणे पोलिसांना दिलंय। त्याचवेळी पुणे विभागीय आयुक्तांनी देखील अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। ठीक, धन्यवाद अरुण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर हे सगळे अहवाल मागवल्यानंतर आणखी काय नेमके खुलासे पुढे होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत।